नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। खासदार धैर्यशील पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। आंदोलन सम्राट अशी अवघ्या महाराष्ट्राला धैर्यशील पाटील यांची ओळख आहे। गेल्याच ऑगस्ट महिन्यात भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर बिनविरोधात पाठवण्यात आले। बॅरिस्टर AR अंतुलेनंतर रायगडकरांना मिळालेला हा राज्यसभेवरचा पहिलाच मान आहे। धैर्यशील पाटील यांच्या स्नेहसागर बंगल्यावर मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या हजेरीत साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला देशाचे उपराष्ट्रपती सन्माननीय श्री जगदीप धनखड यांनी संसदेत आपल्या खास शैलीत धैर्यशील पाटील यांना त्यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या। Shri Dhairyashil Mohan Patil has been a member of Rajya Sabha since August 2024. The name says it all. Dhairyashil Mohan. He had also been a member of Maharashtra Legislative Assembly for 2 consecutive terms, 2009-2014, 2014-2019. His late father, Sri Mohan Damodar Patil, served as Maharashtra's State Minister and was a 5-time member of Maharashtra Legislative Assembly until 2004, representing Pen constituency in Raigad district. Sri Dhairyashil Mohan Patil is married to Shrimati Nilima Dhairyashil Patil, and the couple is blessed with daughters Sai Dhairyashil Patil and Jai Dhairyashil Patil. तर सायंकाळी 6 वाजल्यापासून धैर्यशील पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी वाकरूळ येथे त्यांच्या निवासस्थानी येत होत्या। धैर्यशील पाटील यांच्या मातोश्री, 2 बहिणी आणि पत्नी, मुली यांनी धैर्यशील पाटील यांना ओवाळून त्यांचे औक्षण केले। तसेच पेण तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजर होते। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।